केला की ते मंदिर बाटलं जायचं, ज्या वेळेस मंदिराला स्पर्श केला मंदिर बाटलं जायचं, वेदांना स्पर्श केला वेद बाटले जायचं, माणसाला हात लावला तर माणसाला विटाळ व्हायचा, घराचा उंबरठा शिवला तर घराला विटाळ केला जायचं. अशा काळातली गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. ज्या गडावर, ज्या प्रतापगडावर खानाचा कोतळा राजांनी काढला होता, त्याच प्रतापगडावर भवानी मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची होती, लक्षात घ्या. आणि ज्यावेळेस ही प्राणप्रतिष्ठा महाराजांना करायची होती, ही प्राणप्रतिष्ठा करण्याच्या वेळेस महाराजांनी स्वतः पालखीला खंडा दिला. पालखीमध्ये भवानी मातेची मूर्ती बसवलेली होती. पालखी घेऊन राजे गाजत वाजत निघालेले होते. प्रत्येक जण यायचा, राजांच्या पाया पडायचा, प्रत्येक जण यायचा, भवानी मातेच्या पाया पडायचा, प्रत्येक जण यायचा, राजांच्या पाया पडायचा, प्रत्येक जण यायचा, भवानी मातेच्या पाया पडायचा. आणि पडत असताना राजांची नजर डाव्या बाजूला जाते. डाव्या बाजूला 4 पाथरट समाजाची लोक होती, ज्याला आपण खालच्या जातीची म्हणायचं त्या काळामध्ये. ही पाथरट समाजाची लोक लांबून दर्शन घेत असतात, लांबून पाया पडत असतात. त्यावेळेस आमचा राजा कडाडतो, अरे बाळांनो, लांबून का दर्शन घेताय, जवळ या, जवळ या, जवळ येऊन दर्शन घ्या, अरे जवळ या, लांबून का दर्शन घेताय. असं ज्यावेळेस त्या पाथरट समाजाच्या लोकांना राजा सांगतात, त्यावेळेस ती पाथरट समाजाची लोक राजांना सांगतात की राज, आम्ही जर हात लावला तुम्हाला तर तुम्ही बाटाल, राज आम्ही जर मूर्तीला हात लावला तर मूर्ती सुद्धा बाटेल. आणि त्यावेळेस राजांनी त्यांना ओळखलं आणि राजांनी सांगितलं, ही भवानी मातेची मूर्ती ज्यांनी घडवली ते तुम्हीच पाथरट समाजाचे लोक आहात ना, मग तुम्ही जर हात या भवानी मातेला लावला तर देवी कशी बाटेल. मला प्रश्न पडतो, जवळ या, जवळून दर्शन घ्या. आणि लक्षात घ्या, ज्या काळामध्ये वेदांना स्पर्श केला की वेद बाटले जायचे, ज्या काळाला मंदिराला स्पर्श केला मंदिर बाटलं जायचं, घराला स्पर्श केला की घराला विटाळ व्हायचा, त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी क्रांतिकारी निर्णय घेतला आणि त्याच प्रतापगडावरच्या भवानी मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठा त्या 4 पाथरट लोकांच्या हातून त्या ठिकाणी केली होती. हा जगातला सगळ्यात मोठा क्रांतिकारी निर्णय माझ्या राजांनी त्या ठिकाणी घेतलेला होता.